पावसाळा आला की वारीची सुरुवात होते. असं म्हणतात की जन्माला येऊन एकदा तरी पायी वारी करावी. हॅलो, नमस्कार. मी शिवकन्या. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज परत एकदा मुलांच्या शाळेमध्ये जायचं होतं. पॅरेंट्स मीटिंग होती आणि युनिफॉर्मसुद्धा पेंटिंग होते त्यांचे. आज युनिफॉर्म भेटणार होते त्यांना. 1 महिना झाला तर शाळा चालू होऊन, पण यावेळेस जरा युनिफॉर्म लेटच झाले. रोज गाडीमध्ये येतात ना, त्यांना रस्ता देखील पाठ झाला आहे. आता छान रुळले शाळेमध्ये. तसे यावर्षी जरा जास्त शिवम छान राहतोय आणि गोलूसुद्धा सुरुवात असून देखील मस्त राहतोय, मस्त रुळला आहे तसा. आता एकाला दोघं झालेत, तर जरा जास्तच छान राहत आहे शाळेमध्ये. आम्हाला जरा उशीरच झाला होता. यायला मीटिंग चालू झाली होती तशी आणि मस्त वेदर होतं. अशा वातावरणातनं बाहेर पडायला देखील मस्त छान वाटतं. मस्त परिसर आहे मुलांच्या शाळेचा इकडे. खूप छान मोठं असं ग्राउंड आहे आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. मस्त मुलंसुद्धा छान खेळतात ते. अजूनही स्पोर्ट ड्रेस तसा पेंडिंगच राहिला होता. युनिफॉर्म भेटला आहे तसा आणि स्पोर्ट ड्रेस अजूनही राहिला होता. मुलांना हे कॉलरच्या हे जे लाल दिसते ना स्टिकर, ते कॉलरच्या याला लागलेलं होतं आणि ते त्यांना घ्यायचंच होतं. तिथे पडलं होतं आणि शिवम घेऊन आला गोलूसाठी देखील आणि त्याच्यासाठी देखील. आणि गाडीमध्ये असं लावून बघत होते आणि म्हणत होते, "हे बघा लाल दिसतंय, लाल दिसतंय. मला आता सगळं लालच दिसत आहे, तुम्ही पण लाल दिसत आहे." असं त्यांचं चालू होतं. एकदम व्यवस्थित बसतसुद्धा नव्हते. नंतर गोलूला आम्ही असं चिडवत होतो, की "तू आता हाफ पॅन्टमध्ये कसा दिसशील." त्याला तसं चिडवायला ना खरंच मज्जा येते आणि तो चिडतो देखील भारी आणि मस्त छान वाटतं त्याला चिडवायला. नंतर आम्हाला औंढ्याकडे जायचं होतं. कारण आज तिथे श्री संत गजानन महाराजांची पालखी येणार होती. पण तशी आम्हाला कल्पना नव्हती, की नेमकं कोणता वेळ असतो, कधी येईल आणि किती वेळ असेल तिथे असं. नंतर जाताना वाटेतच पाणीपुरी आणि आईस्क्रीम लागते. तर इथे मुलांचं चालू होतं, की आईस्क्रीम म्हणलं आता हे पुढे गेली तर असंच परेशान करणार आम्हाला. मग त्यांना आईस्क्रीम दिली आणि आम्ही पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खात असताना ते माझा व्हिडिओ बनत होते. पाणीपुरी खाल्ली आणि नंतर शेवपुरीसाठी अवघड जात होतं खायला आणि त्यांनी आमचा व्हिडिओ घेतला इथे. त्यांचं ते अजूनही प्लास्टिकचं कापड हातातच होतं, कारण त्यांना असं सगळं लाल-लाल बघायचं होतं म्हणून. नंतर पाणीपुरी वगैरे खाल्ली, मुलांनी आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही नंतर औंढ्यामध्ये गेलो. हे बघा वारी तिथे म्हणजे इथले सगळे कार्यक्रम तसे आटपून झालेले होते. तिथे जेवण वगैरे असतं वाटते आणि प्रदक्षिणा देखील घालतात मंदिराला आणि दर्शन वगैरे घेतात सगळेच तर भाविक त्याच्यामुळे. आणि नंतर आम्हाला तसा वेळच झालेला होता. आभाळ देखील असं पूर्ण आलेलं होतं. पण चला आमचं वेळेवर येणं झालं औंढ्यामध्ये आणि आम्ही तिथे हे बघा व्हिडिओमध्ये असं दिसतं किती वारकरी आहेत, किती लाईन आहे. असं म्हणतात ना, ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शिस्तबद्ध असणारी पालखी आहे, श्री संत गजानन महाराजांची. तिथे आम्ही पोहोचलो. नंतर गाडीतून मी हे व्हिडिओ बनवला होता आणि नंतर आम्ही पालखीजवळ गेलो. तिथे आमचं एवढं सुंदर आणि एवढं छान दर्शन झालं ना, खरंच मस्त दर्शन झालं. 5 मिनिटं पूर्ण आम्ही थोडंसं उभं पण होतो. नंतर दर्शन घेतलं. या 2 महिन्यात आमचं हे 2दा दर्शन झालं. जसं आम्ही 2 महिन्याखाली सुद्धा शेगावला गेलेलो होतो आणि पालखीचं सुद्धा छान असं दर्शन झालं. अशा अनेक पालख्या पंढरपूरकडे रवाना होतात. त्यातूनच ही एक संत गजानन महाराजांची पालखी. आज मस्त योग आला आमचा आणि नंतर आमचे पुढे थोडेसे कामं होते. एक साडी वगैरे घ्यायची होती आणि एका मुलीसाठी ड्रेससुद्धा घ्यायचा होता, ते आटोपलं. खरंच जेवढी शेगावमध्ये शिस्त असते ना, तेवढीच या पायवारीमध्ये सुद्धा शिस्त दिसून येते आणि वारकरी खरंच पंढरीकडे जाताना कधीच थकत नाही. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. चलो बाय.